गुड आफ्टरनून स्टुडंट्स. सो लास्ट क्लासमध्ये आपण जो चॅप्टर स्टार्ट केलेला होता मीन्स नॉट एक्झॅक्टली लास्ट क्लास म्हणजे लास्ट क्लासमध्ये जो चॅप्टर आपण कंटिन्यू करत होतो रिफ्लेक्शन वाला जो टॉपिक आपण बघितलेला होता आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा जो चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. सो टुडे वी आर गोइंग टू कंटिन्यू द टॉपिक. इन लास्ट क्लास वी हॅड सीन स्पेरिकल मिरर्स काय असतात, राईट? त्याच्याशी रिलेटेड टर्म्स. स्पेरिकल मिरर्स वरती जर रेस कसे रेस पडतात, इन्सिडेंट रेस कसे आहेत आणि अकॉर्डिंगली आपल्याला रिफ्लेक्टेड रेस कसे दिसतील ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आज आपण काय करणार आहोत, आज आपण रे डायग्राम्स ड्रॉ करायला सुरुवात करणार आहोत स्पेरिकल मिरर्स साठी. ठीक आहे. सो आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याकडे ना स्पेरिकल मिरर आहे. त्या मिरर पासून डिफरंट डिफरंट डिस्टन्स वरती आपण ऑब्जेक्ट ठेवत जाणार आहे आणि डिफरंट डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवत गेल्यावरती काय होतंय, इमेज कशी बनते ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो थांबा, मी आता तुमचं टेक्स्टबुक शेअर करते आणि माझा व्हाईट बोर्ड पण शेअर करते. एक सेकंड थांबा फक्त. ओके, आता माझी विंडोज दिसेल तुम्हाला. थांबा. येस, आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. तर बघा, आता आपल्याला काय करायचंय ह्याच्यामध्ये. सगळ्यात आधी ना रेडी राहा. काय काय घेऊन रेडी राहायचंय तुम्हाला? तुमचं कंपस, स्केल, पेन्सिल, पेन तर पाहिजेच आहे, पेन तर असेलच तुमच्याकडे. हे घेऊन बसायचंय आणि आज आपण शिकणार आहे की आपण रे डायग्राम कशा ड्रॉ करायच्या. रे डायग्राम्स जे आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत मुलांनो, बिकॉज तुमच्या टेन्थ मध्ये, आता ह्या वर्षी तर येईलच एक्झाम मध्ये, टेन्थ मध्ये रे डायग्राम्स पक्का येतात. कारण ह्या वर्षी तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट चॅप्टर आहे, नेक्स्ट इयर तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असेल. लास्ट टाइम पण मी सांगितलेलं, हा चॅप्टर तुम्हाला जोपर्यंत समजत नाही नेक्स्ट इयरचा चॅप्टर समजणार नाही. त्याच्यामुळे हा चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्याचं नॉर्मली जे आहे ह्या चॅप्टरचे जे मार्क्सचे वेटेज आहे ते पण जास्त आहे. ओके. सो चला, आता काय करायचंय, तर बेसिकली तुमचं हे जे आहे हे तुमच्या नोटबुकचं सपोज पेज आहे. ठीक आहे. हे नोटबुकचं तुमच्या पेज आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे तुमच्या खूप साऱ्या अशा लाईन्स असणार आहेत नोटबुकमध्ये. तर मी जस्ट आता खूप साऱ्या लाईन मी नाही ड्रॉ करत आहे, 2-4च ड्रॉ करते जेवढ्या मला हव्या तेवढ्या. ठीक आहे. तर ह्या तुमच्या नोटबुक मधल्या लाईन्स आहेत अशा. तर आता तोपर्यंत चला तुम्ही काय करा, कंपसला पेन्सिल लावून घ्या. कंपसला पेन्सिल लावून झाली की पुढे बघा काय करायचंय. सो बघा, एक सेकंड हा मुलांना. हे जे तुमचं कंपास असेल त्याचे हे जे 2 टोकं आहेत, हे कंपासचे जे 2 टोकं आहेत, राइट? ह्याच्यामध्ये ह्या 2 टोकांमध्ये ना 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्या.
4 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेतल्यानंतर ना काय करायचंय तुम्हाला, मधली जी लाईन आहे, 3 लाईन वरती सोडा, 3 लाईन खाली सोडा. एक मार्जिन नंतरच्या 3 लाईन सोडा. चौथ्या लाईनीला डार्क करा. ठीक आहे. तर आता इथे माझ्याकडे किती घेतलेत मी? ओके, ह्याला मी 7 करून टाकते आता. सर ही अच्छा, मी रेड पेन वापरते म्हणजे तुम्हाला दिसेल, नाही तर दिसणार नाही. तर मग ही वाली जी लाईन आहे, ही मधली वाली बघा, मी 3 लाईन वर सोडल्या, 3 लाईन खाली सोडल्या. मधली वाली लाईन मी आता डार्क करून घेतली. ठीक आहे. हा झाला तुमचा प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यानंतर ना मग काय करायचंय तुम्हाला, हे राउंडरमध्ये 4 सेंटीमीटर घेतलं. इथे लेफ्ट साइडला मार्जिनपासून थोडंसंच लांब लेफ्ट साइडला इथे ते जे टोचणारं टोक आहे ना, पॉइंटर आहे, त्याला इथे थोडंसं दाबून त्याचा मार्क करून त्याला नाव द्यायचंय सी. ठीक आहे. ह्याला तुम्ही नाव दिलं सी. हा बनला तुमचा सेंटर ऑफ कर्वेचर. आता ह्याच्यावर परत ते पॉइंटर त्याच पॉइंटला एक्झॅक्टली ठेवून मधल्या लाईन पासून 3 लाईन वर आणि 3 लाईन खाली असं काय करून घ्यायचं, कर्व काढून घ्यायचं. आणि मग हे डिस्टन्स आता ऑब्व्हियसली किती झालं? 4 सेंटीमीटर, कारण हे आपण 4 सेंटीमीटर घेतलंय ना, म्हणजे 4 सेंटीमीटरचा तुम्ही ब्रॅकेट काढून घेतलाय, कंस काढून घेतलाय. सर्कलमध्ये आपण ज्याला म्हणतो आर्क, आर्क काढून घेतलाय तुम्ही. त्याला आता मागे असं डॅश डॅश लाईन्स करून हा बनला आपला कॉन्केव्ह मिरर. आणि इथे आपण मग ह्याला नाव देणार पोल, राइट? मिररचा मधला पॉइंट जो असतो तो काय असतो? पोल असतो. सो मी इथे त्याला नाव दिलं पोल. आता काय करायचंय? परत इथे स्केल ठेवा, इथे 0 वरती ठेवा आणि इथे हे पीसी मधलं डिस्टन्स 4 सेंटीमीटर असेल. पेन्सिलने बरोबर मग आता मधल्या पॉइंटला मार्क करून घ्या आणि हा आता तुमचा काय असेल? फोकस, राइट? तर अशी तुमची बनली ही कॉन्केव्ह मिरर. आता एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, प्रत्येक वेळी कॉन्केव्ह मिररच्या किती इमेजेस बनतात, तर टोटल त्या 6 केसेस आहेत आपल्याला. तर 6च्या 6 केसेस आपण ड्रॉ करताना प्रत्येक वेळी हे सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. म्हणजे काय? आपल्याला जी डायग्राम ड्रॉ करायची त्याच्या वेळी कॉन्केव्ह मिरर कशी काढायची ते सेम टू सेम असंच असणार आहे. कळतंय तुम्हाला? येस. ह्या स्टेप्स ज्या आहेत त्या सेम टू सेम आहेत. प्रिन्सिपल ॲक्सिस काढला, त्याच्यावर 4 सेंटीमीटरने आर्क काढला, सी नाव दिलं, मिररच्या बॅक साइडला डॅश डॅश करून त्याच्या सेंटरला पी नाव दिलं आणि 4 सेंटीमीटर आरचा मिड पॉइंट त्याला एफ नाव दिलं, फोकस नाव दिलं. सो दीज स्टेप्स आर सेम एव्हरी टाइम ज्या पण वेळी आपण कॉन्केव्ह मिरर काढू. आता पहिली केस, आता तुम्हाला हे काढायला मी शिकवलं. आता इथे वरती नाव टाकायचंय तुम्हाला, टायटलच नाही दिलं आपण. चला आता मी सांगते इथे टायटल काय द्यायचं. इथे मार्जिन वरती असेल ना, तिथे टायटल द्या इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर. इथे वरती इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर. अच्छा, एक सेकंड हा, हे काहीतरी वेगळंच झालं. ठीक आहे. त्याला नाव देऊन टाका इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर इकडे. त्याच्यानंतर आता इथे परत फर्स्ट नंबर केस 1. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर अशा टोटल 6 केसेस आहेत ना. आपण ऑब्जेक्टला कुठे ठेवणार आहे डिपेंडिंग ऑन दॅट. तर नंबर 1 टाका, केस नंबर 1. व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी. नाही, तुमच्या पुस्तकाप्रमाणे जाऊया चला. व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन P and F. When object is placed between P and F. तर बघा आता मी काय करते. तर ऑब्जेक्ट कुठे ठेवले आपण? P आणि F च्या मध्ये ठेवले. आता मी ऑब्जेक्ट ठीक आहे ब्लू कलरचं घेते. आता ऑब्जेक्टची हाईट बघा कशी काढायची. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू जी आपण आरशाच्या समोर ठेवणार आहे. तर इथे P आणि F च्या मध्ये इथे मी ऑब्जेक्टला असं ठेवलं. तर बघा ऑब्जेक्टची जी रेषा आहे ती एकदम स्ट्रेट पाहिजे, म्हणून मी इथून स्ट्रेट लाईन बरोबर काढते. तर हे झालं माझं ऑब्जेक्ट.
ठीक आहे. आता हे ऑब्जेक्ट जे आपण ठेवलंय, ह्याला इथे असं पॉइंटर दाखवा. हे जे ऑब्जेक्ट आता आपण ठेवलंय, ह्याची इमेज कुठे बनणार आहे, ह्याची प्रतिमा कुठे बनणार आहे, तीच रे डायग्राम आपण काढतोय. तर आपण जे नियम शिकलेले होते, तर पहिला नियम वापरून समजा हा ऑब्जेक्ट मधून हा इथे असा प्रकाशाचा किरण पडला. स्ट्रेट नाही का? मिरर वरती स्ट्रेट प्रकाशाचा किरण पडतोय. तर तुम्हाला माहिती होतं तो रिफ्लेक्ट होताना एफ मधून जाणार आहे. तर हा आता हे त्या वस्तू खूप जवळ आहे ना, म्हणून हा रे खूप छोटा दिसतोय. बट काय हरकत नाही. आय होप तुम्हाला समजलंय. आणि हा आता कुठून रिफ्लेक्ट होईल? हा असा जो सरळ पडलाय, आता रिफ्लेक्ट होणार आहे असा एफ मधून. बरोबर आहे? हा पहिला रे. दुसरा रे कसा काढायचा आता? दुसरा रे बघा आता मुलांनो मी कसा काढते. दुसरा रे तुमचा आपण असं मानतोय, की तो ह्या ऑब्जेक्टची जी टिप आहे, वरचं जे टोक आहे, त्याच्यातून आणि सी मधून चाललाय. हे बघा असा. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता, की ह्याला मग असं मागे इकडच्या बाजूला तर तो लांबणारच नाहीये. थांबा ह्याला मी आधी लांब बनवते आणि मग शिफ्ट करून दाखवते तुम्हाला. म्हणजे काय होतंय, हे बघा असं. म्हणजे तुम्ही बघू शकता लेफ्ट बाजूला हे 2 रेज कुठे भेटणार आहेत एकमेकांना कुठे मिळणार बघा. हे 2 रेज ह्या बाजूला भेटतच नाहीयेत एकमेकांशी. तर स्क्रीनवर आपली इमेज नाही बनणार. म्हणून हे 2 रेज जर आपण इथे मागे त्यांना वाढवलं, तर थांबा ते मागे ना मी ग्रे कलरने वाढवते. म्हणजे तुम्हाला कळेल की त्याला आपण स्वतःहून वाढवलंय. ते स्वतःहून भेटत नाहीयेत एकमेकांशी. म्हणून तर नाही का इमेज व्हर्चुअल बनते. ज्यावेळी आपण ते स्वतः रेजला कारण आरशाच्या मागे ते कसे जाणार ना? आरशाच्या मागे नाही जाऊ शकत. तर मग पण आपण त्याला इमेज बनवण्यासाठी वाढवतोय. बघा, हा जो रे आहे आपला, ह्याला असं मागे वाढवलं. कॅन यू सी? हे 2 रेज कुठे भेटतात आहेत आरशाच्या मागे. मग इथे जिथे आरशाच्या मागे भेटतात आहेत हे 2 रेज, इथे जिथे ते एकमेकांना भेटणार आहेत, तिथेच बघा हे दिसते तुम्हाला इथे ह्या पॉइंटला ते दोघं जण छेदतात आहेत एकमेकांशी. तर तिथेच आता काय बनणार आहे आपली ही इमेज बनणार आहे. सो ही स्ट्रेट लाईन अशी ह्याच्यावरती काढली, की झाली. मग ही आपली काय बनली? इमेज बनली. दिसते तुम्हाला? येस. ईझी? सो धिस इज हाऊ आपली इमेज बनून तयार झाली. आता हे झाल्यानंतर ह्याच्या खाली काय लिहायचंय? इमेज फॉर्म्ड इज इमेज फॉर्म्ड इज व्हर्चुअल, इरेक्ट अँड वस्तू मॅग्निफाईड आहे. म्हणजे वस्तूपेक्षा ती मोठी आहे ना, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात मॅग्निफाईड म्हणजे मॅग्निफाय झाली. मॅग्निफाइंग ग्लास असते ना, मॅग्निफाईड झालेली आहे. म्हणून आपल्याला इथे खाली जे आहे त्याच्या प्रॉपर्टीज लिहायचे आहेत. आपण मग इथे काय लिहिणार? बरं चला मी ना टाइप करते. 1 सेकंड थांबा हां मुलांनो. बरं. चला. तर इथे खाली लिहायचंय तुम्हाला इमेज फॉर्म्ड इज इथे लिहायचंय. हं. इथे तुम्हाला लिहायचंय इमेज फॉर्म्ड इज मी सांगते ते. इमेज फॉर्म्ड इज व्हर्चुअल, इरेक्ट, मॅग्निफाईड अँड इट इज फाउंड बिहाइंड द मिरर. म्हणजे कशी प्रतिमा भेटली त्याचे सगळे गुणधर्म आपण ह्याच्यामध्ये लिहिले. तर आपली ही फर्स्ट केस इथे संपलेली आहे. आता आपण करूया सेकंड केस. तर चला आता खाली इथे सेकंड नंबरला तुमच्या पुस्तकामध्ये इथे नोटबुकमध्ये नाव टाका. मी इथेच करते, पण तुम्ही सेकंड खाली लिहा. सेकंड नंबरला लिहा. व्हेन ऑब्जेक्ट व्हेन अॅन ऑब्जेक्ट इज आता ऑब्जेक्टची फक्त आपण काय करतोय जागा बदलतोय. ऑब्जेक्टला आता मिरर पासून थोडं लांब शिफ्ट करतोय आपण. आता बघा काय होणार आहे. आता गंमत होणार आहे एक. व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट एफ फोकस वरती आता आपण ऑब्जेक्ट ठेवले. तर बघा, ठेवूयात परत आता ऑब्जेक्ट. तर जसं मी सांगितलं 2 लाईनीपर्यंत ह्याची हाईट बनवायची म्हणून आपण टोटल 3 लाईनी घेतलेल्या. 2 लाईनी कशासाठी आहेत? ऑब्जेक्टची उंचीपर्यंत त्या मॅच होण्यासाठी. तर आता आपण कुठे ठेवले ऑब्जेक्ट? इथे. एफ वरती ठेवलेले आपण. ठीक आहे.
सो ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट एफ. थांबा मी एक्झॅक्टली ठेवते. हां, ठीक आहे. इथे ठेवलं. मगाशी जे 2 रेज काढलेले सेम तसंच. आता काय करायचं आधी ऑब्जेक्टचं इथे टोक काढून घ्या. हे आपलं ऑब्जेक्ट. ह्याला हवं तर नाव द्या. हो, प्रत्येक वेळी नाव द्याच ह्याला. ऑब्जेक्ट आपल्या ऑब्जेक्टचं नाव आहे ए. म्हणजे ऑब्जेक्टच्या टोकाचं नाव ए आहे आणि त्याचा खालचा जो भाग आहे बॉटम आहे त्याचं नाव बी आहे. तर मग आता रेज काढूयात. तर पहिला रे प्रत्येक 6च्या 6 डायग्राममध्ये मुलांनो पहिला रे नेहमी फिक्स्ड आहे. काय करतो तो? टिप पासून पडतोय याच्यावरती, मिररवरती पडतोय आणि तो रिफ्लेक्ट कुठून होतोय? एफ मधून होतोय. तर प्रत्येक वेळी हा रे तर तुमचा फिक्सच असणार आहे. दुसरा रे आता कसा काढायचा? मगाशी काढला सेम तसाच. सी मधून हा आणि ह्याला हा. तर तुम्ही दिसते तुम्हाला हा जो रे आहे तो मागे नाही जाणार. इथे ह्याला आपण मागे इथे वाढवावं लागेल. तर थांबा मी ह्याला अंडू करून बघा कसं कळते. येस. तर आता आपल्याला असं वाटतंय, की इकडे जे आहेत हे रेस थोडेसे लांब चाललेत. कारण का लांब चाललेले दिसतात आहेत माहिती कारण मी राउंडर वगैरे घेऊन जसं प्रॉपरली घ्यायचं पाहिजे तसं नाही घेतलंय ना म्हणून. म्हणून माझी डायग्राम चुकीची येते. कारण आता मी इथे ऑनलाईनमध्ये कसं राउंडर कसं वापरू, पेन्सिल कशी वापरू ना, स्केल कशी वापरू. पण तुमचे हे रेस थोडेसे जवळ येताना दिसतील तुम्हाला. म्हणजे डायरेक्टली पेपरामध्ये कदाचित ते इंटरसेक्ट नाही येणार. पण डायरेक्शन बघितलं तर ते एकत्र येताना दिसतील. सो ह्या केसमध्ये काय होतंय, आपली जी इमेज आहे, ती इन्फिनिटीवरती बनते. इन्फिनिटी डिस्टन्सवरती बनते. मी तुम्हाला ना आपला क्लास संपताना एक व्हिडिओ दाखवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये ते सगळं डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे, की इमेज नक्की कुठे आणि कशी बनते ते. ठीक आहे? तर इथे काय होते, आपली जी इमेज आहे, प्रतिमा जी आहे ती इन्फिनिटीवरती बनते. इट इज हायली मॅग्निफाईड, खूप मोठी असते ती वस्तूपेक्षा आणि काय आहे ती उलटी आहे. आता ही उलटी झाली. इट इज रिअल इमेज. कारण रिअलमध्ये ती पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. इट इज रिअल इमेज, रिअल अँड इन्व्हर्टेड. म्हणून आपण ह्याच्या प्रॉपर्टीज आता मी इथे शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही फुल फॉर्ममध्ये लिहायचं. पहिलं तर ती काय आहे? आर अँड आय. आर अँड आय म्हणजे रिअल आणि इन्व्हर्टेड. दुसरं हायली डिमिनिश्ड सॉरी हायली मॅग्निफाईड म्हणजे खूप जास्त मोठी आहे वस्तूपेक्षा. आणि तिसरं कुठे बनली आहे ती? वस्तूचं स्थान कुठे आहे ती? इन्फिनिटी. तर ह्या 3 गोष्टी प्रत्येक वेळी लिहायच्यात मुलांनो. एकतर ती इमेज कशी आहे, म्हणजे तिची प्रॉपर्टी कशी दिसतेय, ती वस्तूपेक्षा मोठी आहे, लहान आहे आणि कुठे बनली आहे. सो बेसिकली दिस इज नेचर ऑफ द इमेज, साइज ऑफ द इमेज आणि पोझिशन ऑफ द इमेज. सो नेचर, साइज आणि पोझिशन किंवा नेचर, पोझिशन, साइज हां, असं करून टाका. नेचर, पोझिशन आणि साइज. मग तुम्हाला लक्षात पण राहील NPS. तर प्रत्येक वेळी ह्या 3 NPS गोष्टी लिहूनच ठेवायच्या आहेत तुम्हाला प्रत्येक रे डायग्राममध्ये. सो राइट दिस वी हॅव कंप्लीटेड सेकंड केस. आता थर्ड केस जे आहे ना मुलांनो, ही जी थर्ड केस आहे, ह्या थर्ड केसमध्ये प्रॉब्लेम माहिती काय आहे? सगळ्या मेजरमेंट्स बरोबर घेतल्या तरी सुद्धा काय-काय मुलांना डायग्राम नीट भेटत नाही. तर कदाचित 2-3 वेळा त्यांना ती डायग्राम काढावी लागते. अ, कारण मी समोरून ज्यावेळी मुलांकडून त्या डायग्राम्स काढून घ्यायची ना, तर 2-3 वेळा काय-काय मुलांना डायग्राम काढाव्या लागायच्या. तेव्हा कुठे तर जाऊन ती सी केसची डायग्राम करेक्ट यायची. मग आता काय करायचं आपण बघा. इथे थर्ड केस काय चला आता इथे नाव द्या थर्ड. When object is placed at C. ऑब्जेक्टला आता कुठे ठेवले आपण? सी पोझिशन वरती ठेवले. ठीक आहे? तर आता ऑब्जेक्टला इथे ठेवलं आपण सी वरती. ठीक आहे? सी पोझिशन वरती ठेवलं आणि आता काय करतोय आपण त्याचे रेज. हा पहिला रेज जसं मी तुम्हाला सांगितलं ॲज इट इज नेहमी याच्यावरती पडणार सरळ. ठीक आहे? अरे हो, वस्तूचं मी टोक काढायचं राहिलं. थांबा. राइट?
आता दुसरा रे काढायचा आपल्याला. दुसरा रे कुठून जातोय? एफ मधून. हे बघा. मी काही वापरलं नाही तरी पण मला बरोबर मिळणार आहे. हा, पहिला रे काढलाच नाही मी, थांबा. पहिला रे रिफ्लेक्टेड रे नाही काढला पहिल्याचा. तर तो असा इथे येईल. आणि दुसरा रे एफ मधून जात असल्यावर तुम्हाला माहिती आहे तो सरळ बनेल. हे बघा असा. तर दिसते तुम्हाला? तुमच्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे हे दोन्ही रेस कुठे भेटायला पाहिजेत एकमेकांना? बरोबर सीच्या खाली. हा, मला थोडंसं चुकीचंच मिळालं मुलांनो. तर ठीक आहे. थोडंसं ते मी सांगितलं ना, मी माझे मेजरमेंट्स बरोबर नाही घेतले. तर तुम्ही बघू शकता हे दोन्ही पॉइंट एकमेकांना कुठे टच करतात आहेत. इथे. इथे टच करतात आहेत. राइट? तर एक्झॅक्टली ह्याच्या खाली पाहिजे होतं, बट ठीक आहे. तुम्हाला भेटेल पण एक्झॅक्टली खाली. तर मग तुम्ही बघू शकता, बरोबर ही 2 लाईनीवरती त्याची हाईट होती. इथे पण याची 2 लाईनीवरतीच ते भेटतंय. म्हणजे आपल्याला इमेज जी आहे ती बरोबर सेम साइजची. बघा पोझिशन सेम आहे. साइज सेम आहे. फक्त उलटी मिळाली आहे. राइट? ऑब्जेक्टची जी साइज होती, ऑब्जेक्टची जी पोझिशन होती ती सेम टू सेम आहे. फक्त इमेज मिळाली उलटी. सो व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऍट सी सेंटर ऑफ कर्वेचर वरती आपण ज्यावेळी वस्तूला ठेवतो, सेम टू सेम साइजची इमेज आपल्याला मिळते. सेम टू सेम त्याच जागेला आपल्याला इमेज मिळते. फक्त ती उलटी असते. इट्स रिअल अँड इन्व्हर्टेड. तर चला मग आता ह्याचा पण एनपीएस लिहूयात. ह्याचा एनपीएस लिहूयात. नेचर काय आहे आपला? सेम. आर अँड आय. रिअल अँड इन्व्हर्टेड. उलटी येते. पोझिशन काय आहे आपली? ऍट सी. आणि साइज आहे सेम साइज ऑफ दॅट ऑफ ऑब्जेक्ट. एस म्हणजे काय? सेम साइज. इट इज ऑफ सेम साइज ऑफ दॅट ऑफ दी ऑब्जेक्ट. गॉट इट? इझी. ठीक आहे. चला आता पुढच्या आपण केसेस काढून घेऊया. आज आपण सगळ्या केसेसला वन बाय वन स्टडी करूयात. अच्छा, एक सेकंड ना, थांबा. तुमचं टेक्स्टबुक दाखवते मी. म्हणजे आपण आता जे बघितलं त्याचा टेबल बनवलाय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्याचा जो आहे तो टेबल बनवलेला आहे. तर थांबा एक मिनिट. पुस्तक ओपन करते मी तुमचं. थांबा एक मिनिट. तोपर्यंत तुम्ही डायग्राम काढा. कंप्लीट झाली नसेल तुमची डायग्राम तर डायग्राम कंप्लीट करा तोपर्यंत तुमची. मुलांनो, माझं टेक्स्टबुक ओपन होईपर्यंत तुम्ही तुमचं टेक्स्टबुक ओपन करा. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा हेच सेम टू सेम टॉपिकचं नाव असेल. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर हे टॉपिकचे नाव असेल. त्याच्याच खाली खाली आल्यावरती बघा तुम्हाला एक टेबल दिसेल. तो टेबल ओपन करायचा आहे मी म्हणते. थांबा, आता मी टेक्स्टबुक ओपन करते तुमचं. तर तुम्हाला टेक्स्टबुक दिसेल माझं.
तुम्ही सेम तुमचं टेक्स्टबुक पण ओपन करा. आणि त्याच्यावरती कोणत्या टॉपिक वरती जायचंय? इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर. मुलांना हे लोड होते. जस्ट गिव्ह मी फ्यू मोर सेकंड्स. हे बघा, हा वाला टेबल मी म्हणते, दिसतोय? इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्केव्ह मिरर्स. ह्या टेबलमध्ये सगळ्या केसेस, आतापर्यंत आपण टोटल 3 केसेस बघितल्या. ह्या तिन्हीच्या तिन्ही केसेस ज्या आहेत त्या 1, 2, 3 असं करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा टोटल 6 केसेस आहेत ह्या टेबलमध्ये. बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते बिटवीन पोल अँड फोकस. ही फर्स्ट केस आपण केली ऑलरेडी. इमेज कुठे मिळाली मग आपल्याला? पोझिशन बिहाइंड द मिरर. नेचर कसा होता? इरेक्ट होती ना, सरळ होती आणि व्हर्च्युअल आरशाच्या मागे बनलेली होती. बरोबर मिळाली आपल्याला आणि साईज पण मोठी होती, मॅग्निफाईड. ऍट फोकस सेकंड केस आता जस्ट आपण जी केली, मग इन्फिनिटीला इमेज मिळते. ती इमेज कशी होती? रिअल आणि इन्व्हर्टेड आणि व्हेरी लार्ज साईजने जी होती ती खूप जास्त लार्ज होती. इथे मॅग्निफाईड लिहिले ना मुलांनो, इथे व्हेरी लार्ज पेक्षा अजून एक जास्त चांगला शब्द तुम्ही लिहू शकता, हायली मॅग्निफाईड. तो प्रॉपर फिजिक्सचा टर्म आहे. इथे हा नॉर्मल इंग्लिशचा टर्म आहे, इथे जो लिहिलाय तो इंग्लिशच्या भाषेमधला हा शब्द आहे. प्रॉपर जी फिजिक्सची आपली भाषा आहे त्याच्यामध्ये, टेक्निकल भाषा जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये, इट शुड बी हायली मॅग्निफाईड. ठीक आहे, ते करेक्शन करून घ्या तुमच्या बुकमध्ये. तिसरी केस आता आपण बघितली. काय तिसरी केस आपण बघितली होती? ऍट सेंटर ऑफ कर्वेचर. अच्छा, ही वाली तिसरी केस जी आहे ना मुलांनो, बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर, हे उलट फुलट दिलंय ह्यानी. आपण हळूहळू लांब लांब जायला पाहिजे ना. अच्छा, फोकस नंतर मी डायरेक्ट बिटवीन फोकस अँड सेंटर, नाही बरोबर दिलंय. ही वाली केस आपण आता करूयात. चला, तिसरी केस आता आपण आता करूयात. ही आपण चौथी केस केली. ऍट सेंटर ऑफ कर्वेचर आपण केलं. सेंटर ऑफ कर्वेचरला आपल्याला काय मिळाली? रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज मिळाली आणि सेम साईजची मिळाली. तर चला आता ही तिसरी वाली केस करूयात आणि ह्या 2 केसेस लास्टच्या आपण करून बघूयात. ठीक आहे, तर थांबा, आता मी माझी ते दुसऱ्या स्क्रीनवरती जाते, ज्याच्यावरती आपण आकृती काढत होतो त्याच्यावरती मी जाते. स्क्रीन दिसेल आता तुम्हाला. थांबा, 2 मिनिटं फक्त थांबा. हा, आता तुम्हाला स्क्रीन दिसते माझी. तर चला परत आता मी हे सगळं घालवते. परत काय करणार आपण? मिरर काढून घेणार. त्या स्टेप्स आपल्या सेम आहेत जसं मी तुम्हाला सांगितलेलं. मिरर काढण्याच्या स्टेप्स 3 सेम टू सेम आहेत. हा, आता आपण एक केस कोणती मिस केली जी आता आपण करूया. मी डायरेक्ट एफ वरून सी वरती घेऊन गेले. सी आणि एफच्या मध्ये पण तर ऑब्जेक्ट आपल्याला ठेवून बघायचे. तर इथे सी आणि एफच्या मध्ये ठेवलं ऑब्जेक्ट. येस, ऑब्जेक्टचं टोक काढून घ्या. इथून पुढे हे खूप सिंपल आहे मुलांना. बघा, जसं आपलं ठरलेलं आहे, पहिला रे फिक्स, ऑलवेज फिक्स्ड सगळ्याच केसेसला. तो सरळ कसा पडतोय?
असा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आरशावरती पडतोय. रिफ्लेक्ट होऊन तो कुठून जाणार आहे? एफ मधून जाणार आहे तो. राईट? तर मग मी थोडासा माझा वाकडा झाला तो. एफ मधून गेला तो रिफ्लेक्ट होऊन. आता दुसरा रे कसा काढायचा? दुसरा रे एफ मधूनच. मगाशी काढलेला ना आपण. एफ मधून असं. आणि तो कुठे पडणार आहे? असा मिरर वरती पडणार आहे. आता मला ना ही डायग्राम ना मुलांनो बघा कशी भेटते. येस. आणि आता बघा मी काही मेजरमेंट्स वगैरे नाही घेतले तरी पण माझी डायग्राम करेक्ट येते. हे बघा आपल्याला ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती सीच्या पलीकडे मिळायला पाहिजे. वस्तूपेक्षा जी आहे ती आकाराने थोडीशी मोठी मिळायला पाहिजे. सो यू कॅन सी मला इथे ह्या दोघांचं क्रॉसिंग पॉइंट भेटलाय. दोघं जण रेज असे हा इकडून एक आणि इकडून एक छेदतात आहेत इथे. मग हीच आहे आपली पोझिशन कशाची? आपल्या इमेजची हीच पोझिशन आहे. झालं बनली आपली इमेज. सो यू कॅन सी इमेज इज ॲट बियॉन्ड सी. सीच्या पलीकडे बनली इमेज आपली प्रतिमा. वस्तूपेक्षा ती आकाराने थोडीशी मोठी आहे आणि सीच्या पलीकडे बनलेली आहे. आता हेच सेम टू सेम तुमच्या पुस्तकामध्ये दिले बघा. पुस्तक पण मी शेअर करते तुमचं थांबा. दिसते? हे बघा तिसरी केस केली ना आपण. बिटवीन फोकस. बिटवीन हे फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचर. बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर आपल्याला इमेज मिळाली बरोबर आहे. ती रिअल आणि इन्व्हर्टेड आहे आणि मॅग्निफाईड आहे. मॅग्निफाईड म्हणजे वस्तूपेक्षा ती आकाराने थोडीशी मोठी आहे. राईट? मिळालं आपल्याला हेच हवं होतं आणि आपल्याला ते मिळालेलं आहे. तुमच्या टेबलमध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला काय झालेलं मिळालेलं आहे. तर अशा टोटल आपण आतापर्यंत ह्या टेबलमधून 4 केसेस कंप्लीट केल्या. पहिली पी आणि एफच्या मध्ये वस्तू ठेवले. दुसरी ऍट एफ. तिसरी सी आणि एफच्या मध्ये वस्तू ठेवले जे आता जस्ट आपण काढली आकृती. आणि चौथी ऍट सी. आता फक्त 2च केस आपल्या राहिलेले आहेत. चला आता आपण पटकन करूयात. सो अगेन आताची जी आपण जस्ट केस फिनिश केली तिचं पण एनपीएस लिहून घ्या मुलांना. नेचर कसा आहे तिचा? नेचर ऑफ द इमेज कसा आहे? रिअल आणि इन्व्हर्टेड. उलटी आहे ती. राईट? पोझिशन कुठे आहे? बियॉन्ड सी. मी शॉर्ट मध्ये लिहिते मुलांना तर मला माऊसने लिहावं लागतंय ना, नीट लिहिता येत नाहीये. सो इट इज बियॉन्ड सी. साईज मॅग्निफाईड म्हणजे वस्तूपेक्षा आकाराने प्रतिमा काय आहे? मोठी आहे. सो लाईक दिस आपल्या ज्या आहेत किती 4 केसेस पूर्ण झाले. आता 5वी केस. कळते तुम्हाला ऑब्जेक्टला ना आधी आपण आरशाच्या एकदम जवळ ठेवले आणि आरशापासून ते लांब 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 घेऊन चाललोय आपण त्या वस्तूला. आणि जसं वस्तूला आपण लांब 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 घेत चाललोय तुम्हाला माहितीये इमेज जवळ 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 येत चाललेली आहे. कसं? बघा ना आधी पोझिशन काय होती? आधी तर होती ती फर्स्ट पोझिशन. पहिल्या केसमध्ये तर ती मागे होती आरशाच्या. सेकंड मध्ये ती कुठे गेली? इन्फिनिटी वरती गेली. खूप इन्फिनाइट अंतरावर गेली. थर्ड मध्ये तुम्ही बघता इथे आली बियॉन्ड सी. फोर्थ मध्ये ऍट सी होतं त्यावेळी इथेच बनली बरोबर सीच्याच खाली.
आता मग वस्तूला आपण सीच्या पण पलीकडे घेऊन गेल्यावर मग इमेज कुठे बनेल, कशी बनेल ते आता बघूयात आपण. ठीक आहे. चला आता नीट बघा. काय करणार आहे आता आपण? वस्तूला आता बियॉन्ड सी वरती ठेवणार. बियॉन्ड सी ठेवतोय पण एक फायनाईट डिस्टन्स आहे. फायनाईट डिस्टन्स म्हणजे काय? असं अंतर जे आपण मोजू शकतो. म्हणजे इमेज पासून ते खूप लांब आहे, तर ठीक आहे फायनाईट एका अंतरावरती आहे. असा त्याचा अर्थ होतो. आता काय करायचं आपल्याला? चला, वस्तूला काढले मी. एक मिनिट माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? लेट मी चेक. दिसते. आता आपण काय करतोय? वस्तूला इथे बियॉन्ड सी ठेवलं. सेम. ट्रेस काढायची पद्धत एकदम सेमच. तर हे टोकापासून राईट ट्रेस स्ट्रेट पडल्या आणि परत एफ मधून ज्या आहेत त्या रिफ्लेक्ट झाल्या. दुसरी बघा आता. दुसरी खूप मजेशीर आहे. आता तुम्हाला नेक्स्ट रे जो काढायचा आहे ना मुलांनो, सी मधून काढायचंय. सरळ टिप पाडी सी. हे बघा आता इथे मला मिरर कमी पडते. आधी मला मिरर वाढवून घ्यावी लागेल. नाहीतर मला कळणार कसं ना कुठपर्यंत त्याला वाढवायचंय. तुम्हाला असं नाही होणार कारण मी माप नाही घेतले ना म्हणून असं होते. तुमचे माप बरोबर असतील तर तुम्हाला गरज नाही पडणार. हा चला, ही आपली समजा मिरर. तर आता मिरर वरती पडतोय ना रेज. कुठून आला तो? वस्तूच्या टिप पासून, त्याच्या टोकापासून, डोक्यापासून. तर बघा असा सी मधून ह्याला मी घालवला. ये आता दिसते दोघं बिंदू कुठे छेदतात आहेत. हे बघा इथे छेदतात आहेत. अरे हा सी मधला रे तुम्हाला माहितीये पडून त्याच दिशेने माघारी वळणार आहे. तर आपल्याला मग जिथे हे दोन बिंदू छेदतात ते झालं. हे बघा ही अशी स्ट्रेट लाईन काढली मी. तर प्रतिमा काय बनेल? उलटी. कारण बघा हे टोकाची किरण इथे खालच्या खाली टोक बनवतात. टोकापासून निघालेली किरण वस्तूचं टोक बनवणार ना. मग ते कुठे भेटतात एकमेकांना? खालच्या बाजूला, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या उलट्या बाजूला भेटतात. हे बघा इथे. राईट. मग आता काय नाव द्या. वस्तूला नाव द्या ए, ए बी आणि इमेजला नाव द्या. आता बघा इथे आपला ए डॅश खाली येणार. ए डॅश बी डॅश. का बरं? उलटी बनली ना इमेज. राईट. इमेज उलटी बनली. सो दिस इज ए बी. इथे बी डॅश. इथे हा वाला होता तो ए डॅश. परत आता मग झालं. इमेज बनवून झाली. आता ह्याचं आपल्याला एनपीएस लिहायचं. नेचर काय आहे? रिअल अँड इन्व्हर्टेड. ह्या टेबल मध्ये पहिली केस सोडली तर बाकी सगळीकडे आपल्याला रिअल आणि इन्व्हर्टेडच इमेज मिळते. दुसरं पोझिशन काय आहे तिची? पोझिशन बघा काय आहे, कशाच्या मध्ये बनली ती. अच्छा एक गोष्ट कळली मुलांना तुम्हाला, माझी एक चूक झाली. हे बी डॅश किती मोठा बनवून टाकलाय मी. त्या लाल रेषेपर्यंतच त्याला काढायचं होतं. तुम्हाला एक्सप्लेन करण्याकरता चुकून ते थोडी थोडी नापली बघा. खूप छोटी बनली आहे इमेज. छोटासा चारो दिसतोय तुम्हाला? हा. तर रिअल अँड इन्व्हर्टेड आहे. पोझिशन काय आहे? बिटवीन सी अँड एफ च्या मध्ये आहे. राईट. आणि साईज काय आहे तिची? डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे वस्तूपेक्षा ती आकाराने काय आहे? छोटी आहे. तर ही झाली आपली आता पाचवी केस. पाचव्या केसमध्ये आपण काय बघितलं? वस्तू कुठे ठेवलेली आहे? बियॉन्ड सी ऍट फायनाईट डिस्टन्स. आता लास्ट केस.
वस्तूला लांब लांब घेत चाललोय ना आपण. आधी एफ आणि पीच्या मध्ये ठेवली, परत एफ ला ठेवली, परत सी आणि एफ च्या मध्ये ठेवली, परत सी ला ठेवली, मग बियॉन्ड सी ठेवली. आता सी पेक्षा पण खूप लांब अनंत अंतरावर आपण ठेवतोय. ती केस आपण ऑलरेडी बघितलेली आहे, पण तरी पण अजून एकदा तर करावं तर लागेल. 6च्या 6 केसेस आपण एकत्र स्टडी करतोय तर. बघा, आता वस्तू, आता हे मी डॉटेड लाईन काढते मुलांनो, म्हणजे आता तुमची वस्तू पेपरच्या पण बाहेर खूप लांब आहे. ठीक आहे. आता हा एवढा पेपर आहे म्हणून मी पेपरच्या बाहेर दाखवू शकते. तर मी आता काय करते, वस्तूला इथे बनवलं असं. ही वस्तू ड्रॉ केली. आता बघा ही खूप गंमत आहे. तुम्हाला काय करायचं माहितीये फक्त? तुम्हाला वस्तू नाही ड्रॉ करायची. तुम्हाला आता जे ड्रॉ करायचं तेवढंच करून दाखवा. असा एक रे दाखवा. खालून पण येताना एक रे दाखवा. समजा वस्तू खूप मोठी घेतली आपण. आणि मग काय होणार आहे? हे सरळ रेस तुम्हाला माहिती आहेत एफ मधून जाणार आहेत. हे असे. सो कुठे छेदतात हे दोन रेस? इथे एफ मध्ये. तर ना वस्तूची जी इमेज इथे एफ लाच बनली मुलांनो, आणि ती त्या प्रिन्सिपल ऍक्सिस वरच बनली आहे. त्याच्यामुळे ऍरो काढायला जागाच नाही, कारण वस्तूची जी इमेज आहे ती खूप छोटी पॉइंट साइज्ड बनते. कळतंय? ती पण रिअल आणि इन्व्हर्टेडच असते, पण ती पॉइंट साइज्ड आहे. एकदम छोटी आहे. तुम्ही एक काम करू शकता, YouTube वरती सर्च करा, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर एक्सपेरिमेंट. असं सर्च केल्यावरती तुम्हाला ना खरं खरं कॅन्डल घेऊन कशा ह्या इमेज बनलेल्या आहेत त्याचे व्हिडिओज तुम्हाला भेटतील. आणि हे तर रे डायग्राम कसं ड्रॉ करायचं ते मी शिकवलं. प्रयोगशाळेमध्ये जर हा प्रयोग केला तर खरंच इमेजेस कशा बनतात ते तुम्हाला त्या व्हिडिओज मध्ये दिसेल. जर पॉसिबल असेल तर तुमच्या शाळेमधल्या शिक्षकांना तुम्हाला हा प्रयोग करून दाखवायला सांगा. सोपं आहे, ह्याला जास्त काही गरज नाही. आपल्याला एक कॅन्डल पाहिजे, आपल्याला आणखी एक स्क्रीन पाहिजे. स्क्रीन नॉर्मली तुमचं कुठला पण पुठ्ठा पण पकडला समोर तरी पण चालेल. आणि काय हवंय आपल्याला? मिरर हवंय आणि मिररचं स्टँड हवंय. मिरर म्हणजे हा कॉन्केव्ह मिरर हवंय आणि त्याचं स्टँड हवंय. सो आता ह्या दोन लास्टच्या केस आपण बघा केल्या. बियॉन्ड सी ॲट फायनाईट डिस्टन्सवर ठेवल्यावर आपल्याला बिटवीन सी आणि एफ इमेज मिळालेली होती आणि ते डिमिनिश्ड होते. इन्फिनिटी वरती वस्तू ठेवल्यावर आपल्याला इमेज फोकसवर मिळाली. रिअल आणि इन्व्हर्टेड होती आणि ती काय होती? हायली डिमिनिश्ड पॉइंट साइज. याने नुसतं पॉइंट साइज दिलंय. ऍक्च्युली लिहायला पाहिजे हायली डिमिनिश्ड पॉइंट साइज. ठीक आहे. तर आता तुम्हाला करायचं काय आहे? तुम्हाला परत एकदा ह्या रे डायग्राम्स काढायचे आहेत. एकदा काय दोनदा काढा, मी तर म्हणेल 2-3दा काढा, कारण काढल्यावरच तुम्हाला ते न बघता परफेक्टली काढता येईल. तर हाच तुमचा होमवर्क आहे की रे डायग्रामची चांगली प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि बाकी मग आता इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स मिरर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू शकतो. ठीक आहे. चला तर आपण इथले आपला क्लास संपूयात मुलांनो. आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये भेटू. थँक यू सो मच.